हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कानठळ्या बसविणाऱ्या बुलेट चालकांच्या सायलेन्सरवर पोलिसांनी फिरवला बुलडोजर। त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकरांना जयंतीनिमित्त धुळ्यात शतकोटी अभिवादन। शहादा ते द्वारका जाणारी पायी दिंडी सरसावणीपासून पुढे मार्गस्थ। निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिल्याने दोंडाईचा जल्लोष। निवडणूक आयोगासह फडणवीस अजित पवारांचा धुळ्यात शरद पवार गटातर्फे निषेध। धुळ्यात निळा चौक कमानीचा आयुक्त अमिता दगडे यांच्या हस्ते उद्घाटन। अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, गजेंद्र अंपळकरांची मागणी। धुळ्यातील दसरा मैदान चौकात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। धुळ्यात अजित पवार गटातर्फे एकच जल्लोष। घर कोसळल्याने पिता पुत्राचा झोपेतच अंत, धुळे तालुक्यातील वडणे बुरझड येथील दुर्घटना। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। दुचाकी वाहनास कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवून शहरात धूम स्टाईल मोटरसायकली पिटाळणाऱ्या गावगुंडांविरुद्ध शहर वाहतूक शाखेने मोहीम उघडली आहे। या अंतर्गत सदर दुचाकीधारकांकडून दंड वसूल करीत सायलेन्सर जप्त करण्यात आलेत। सदर जप्त केलेले 70 ते 80 सायलेन्सर आज भर चौकात बुलडोझरच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आलेत। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली। धुळे शहरात कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सदर वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा 198 प्रमाणे कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करून बुलेट वाहनास असलेले कर्कश आवाज करणारे सायलेन्सर काढून घेण्याबाबत आदेशित केल्याने शहर वाहतूक शाखा धुळे येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी शहरातील संतोषी माता चौक, कराचीवाला खुंट चौक, जय हिंद महाविद्यालय चौक, 12 पत्थर चौक इत्यादी ठिकाणी नाकाबंदी करून 70 ते 80 बुलेट सायलेन्सर काढून घेण्यात आले होते। सदर सायलेन्सर आज सकाळी संतोषी माता मंदिर चौकात बुलडोझरच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले। भरपूर यंगस्टर्स आपल्या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन करून, बुलेटमध्ये मॉडिफिकेशन करून मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करत शहरामध्ये फिरत असतात। त्या अनुषंगाने आपण एक विशेष मोहीम इथे घेतली आहे आणि 100च्या वर असे सायलेन्सर लावलेले जे वाहन आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर काढून आज आपण बुलडोझरमार्फत 3 लाखाचा मुद्देमाल आज इथे नष्ट केलेला आहे, जेणेकरून समाजामध्ये हा मेसेज जावा की असे कोणतेही मॉडिफिकेशन करू नये आणि नॉईज पोल्युशन देखील करू नये आणि समाजामध्ये दहशत माजवण्याचा कोणी प्रयत्न करू नये। या अनुषंगाने मुद्दामून सार्वजनिक ठिकाणी आपण असं हे केलेलं आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती। त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। धुळ्यातही विविध दलित संघटनांकडून त्यांची जयंती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून तथा अभिवादन करून साजरी करण्यात आली। वंचितांचे आयुष्य उजळणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांना माता रमाईने मोलाची साथ दिली आहे। बाबासाहेबांच्या सामाजिक, राजकीय अशा संपूर्ण जीवन प्रवासात माता रमाईने स्वतःला निस्वार्थपणे वाहून घेतले। माता रमाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी एका दलित कुटुंबात झाला होता। पुढे त्यांचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला। त्यांना रमाई किंवा रमा म्हणून ओळखले जात होते। माता रमाई यांचा विवाह बाबासाहेबांशी झाल्यापासून त्या बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्यात। बाबासाहेबांची प्रेरणा, स्फूर्ती आणि लढण्याची उर्मी रमाईचा त्यागच होता। अशा यांच्या कार्याची महती लक्षात घेत आज त्यांच्या जयंतीनिमित्त विविध दलित संघटनांसह समाज बांधवांतर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दलित महिला, पुरुष पदाधिकारी व समाज बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण करून माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली।
द्वारकाधीशाचा दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे। दिंडीस 9 दिवस पूर्ण होऊन काल तुळजाभवानी माता मंदिर सरसावणी येथे दर्शनाचा लाभ घेऊन पुढे प्रस्थान झाले होते। शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्तपरायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। दिंडीत 42हून अधिक भाविकांनी सहभाग नोंदवला आहे। यात वृद्ध भाविकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। शहादा ते द्वारका इथपर्यंत प्रस्थान झालेल्या दिंडीला 9 दिवस उलटले तरी दिंडीत सहभागी भाविकांमध्ये आजही उत्साहाचं वातावरण दिसतंय। काही वृद्ध भाविकांना दिंडीत पायी चालताना पायाला इजा पोहोचली असल्यावरही ते भगवंताच्या दर्शनासाठी तितक्याच उत्साहाने जाताना दिसतायत। माणसाच्या जीवनात कितीही संकट आली तर त्यांचा नायनाट करायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण हे केलं पाहिजे। त्यामुळे आम्हीही द्वारकाधीशाचे नामस्मरण करत असल्याने आम्हाला पायी चालताना कुठलाच त्रास जाणवत नसल्याची प्रतिक्रिया दिंडीत सहभागी भाविकांतर्फे दिली गेली। तसेच दिंडीचा ज्या ठिकाणी थांबा झाला त्या ठिकाणी प्रख्यात भागवताचार्य श्री खगेंद्रजी महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होता। कालही तुळजाभवानी माता मंदिर सरसावणी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत प्रवचन करण्यात आले होते। त्यानंतर दिंडीचा पुढे प्रारंभ करण्यात आला होता। निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिल्याने दोंडाईच्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांसह फटाक्यांची आतिषबाजी करून एकच जल्लोष साजरा केला। यावेळी विकासाचा वादा, अजितदादा, घड्याळ तेच, वेळ नवी अशा घोषणाही देण्यात आल्या होत्या। माजी कामगार मंत्री डॉक्टर हेमंतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धुळे निरीक्षक अर्जुन टिळे यांच्या नेतृत्वात पक्षाचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचात हा जल्लोष सादर करण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या धुळे ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा सौ पूजा खडसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष सचिन सोनवणे, दोंडाईचा शहर अध्यक्ष भारत जाधव, दोंडाईचा शहर कार्याध्यक्ष बापूजी मिस्त्री, गणेश चकणे, रवी पाटील, अनिल पाटील, सिद्धार्थ माणिक, विश्वजित वाडिले, पंकज अहिरे, अमोल बोरसे, रोहित गारुंगे, प्रदीप राजपूत, विशाल बागवान, पिंटू खंडाळे, बिलाल बागवान आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज निवडणूक आयोगाने जो निकाल अजितदादांच्या बाजूने दिलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला एक वेगळी ताकद मिळालेली आहे। अजितदादांचं जे वाक्य होतं की महाराष्ट्रामध्ये विकास आणण्यासाठी घड्याळ हवंच, ते अजितदादांनी खरं करून दाखवलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी निवडणूक आयोगाचे खूप खूप आभारी आहोत। निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे अजितदादांच्या पक्षामध्ये घड्याळ तीच, वेळ नवी हे दादांनी सिद्ध करून दाखवले आहे। तर आम्ही अजितदादा पवार गट दोंडाईच्या शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आम्ही जल्लोष साजरा करत आहे। तर या निमित्ताने आमचे जिल्हाध्यक्ष पूजाताई खडसे, धुळे जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस, त्यानंतर आमचे शहराध्यक्ष भारत भाऊ जाधव, आमचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस सचिन भाऊ सोनवणे, आम्ही आज आम्ही निवडणूक आयोगाचे खूप खूप आभार मानतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह बंडखोर गटाचे नेते अजित पवार यांना देशाच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवार गट संतप्त झाला असून आज सकाळी महात्मा गांधी पुतळा चौकात या निकालाविरोधात शरद पवार गटाचे महानगर अध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोदी, शहा, फडणवीस आणि अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारीत आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसमधील 40 आमदारांसह बंडखोरी करत अजित पवार यांनी भाजपा महायुती सरकारात सामील झाल्यानंतर निवडणूक आयोगासमोर पक्ष कुणाचा याबाबत सुनावणी सुरू होती। या सुनावणी अंती काल निवडणूक आयोगाने निकाल देताना राष्ट्रवादी काँग्रेस व घड्याळ चिन्ह बंडखोर गटाला देण्याचा निर्णय दिल्याने शरद पवार गटाचे कार्यकर्ते संतापले आहेत। शरद पवार साहेबांच्या पाठीशी लाखो कार्यकर्ते आहेत। या निकालाने पक्ष जरी तुम्ही पळवला असला तरी जनतेच्या मनातील शरद पवार तुम्ही पळवू शकत नाही, अशा शब्दात रणजित भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। धुळे शहरातील नटराज टॉकीजच्या मागे असलेल्या निळा चौकात आज माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच या ठिकाणी निळा चौक कमान उभारण्यात आल्याने तिचेही उद्घाटन आयुक्त अमिता दगडे यांच्या हस्ते करण्यात आले। निळा चौकाचे संस्थापक अध्यक्ष मनोज शिरसाट यांच्या वतीने हा अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसंगी आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष
भारत वाकडे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस संजय अहिरे, अशोक शिरसाट, आसिफ शेख, वंदना वाकडे, पुष्पा साळवे, नीलाबाई सूर्यवंशी, कल्पना अहिरे, सुकाबाई शिरसाट, बुराबाई शिंदे, सिंधुबाई खैरनार, जिजाबाई वाघ, अश्विनी वाकडे, मायाबाई संदाणे, अक्काबाई विस्पुते आदी उपस्थित होते. मी बौद्धाचार्य अशोक भाऊ शिरसाट यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्ताने नीरा चौक येथे अतिशय सुंदर आणि प्रबोधनात्मक असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि आजच्या कार्यक्रमाचं विशेष असं अतिथी म्हणून या ठिकाणी पुणे मनपाच्या आयुक्ता आदरणीय अमिताताई दगडे पाटील यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याचसोबत आझादनगर PI आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं. तसेच माजी नगरसेवक अनिल दामोदर, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय संजयजी अहिरे साहेब यांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात होतं. तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माता रमाई जयंती उत्सवासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की आज या ठिकाणी नीरा चौकाच्या वतीने मागील काही वर्षांपासून प्रवेशद्वारासाठी आम्ही मागणी केली होती. आणि या ठिकाणी धुळे शहराला लाभलेल्या कर्तव्यदक्ष अशा अधिकारी म्हणून आयुक्त साहेब अमिताजी दगडे पाटील यांनी अथक अशा परिश्रमातून या ठिकाणी आम्हाला प्रवेशद्वाराचा देखील या ठिकाणी मंजुरी करून दिलेली आहे. आणि त्यांच्या शुभ हस्ते आजच्या या मंगलदिनी या ठिकाणी त्या भूमीचं पूजन देखील करण्यात आलं आहे. आणि आम्ही नीरा चौकाच्या वतीने मॅडम साहेबांचं या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करतो. धुळे महानगरातील सर्व श्रद्धाशील संपन्न धम्मोपासक उपासिका आणि सर्व नगरवासियांना त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमो बुद्धाय, जय भीम. अवैध गोवंश वाहतूक रोखावी, त्यावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, तसेच गोरक्षकांवरील हल्ले तसेच खोटे गुन्हे दाखल होणे बंद करावे, अशी मागणी भाजपाचे महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी केली. याबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गजेंद्र अंपळकर यांनी म्हटले आहे की अवैध गोवंश वाहतूक धुळे जिल्ह्यासाठी अत्यंत संवेदनशील विषय असून धुळे जिल्हा हा गो तस्करी व गोवंश वाहतुकीचे सर्वात मोठ्या केंद्रापैकी एक केंद्र आहे. धुळे महानगरातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने गो तस्करी व अवैध गोवंश वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्या अनुषंगाने गोरक्षक पोलिसांच्या मदतीने गो तस्करांवर कारवाई करीत असतात. धुळे महानगरातील तसेच इतर राज्यातून अवैध गोवंश वाहतूक करणारे गो तस्कर एवढे मोकाट आहेत की गोरक्षकांवर हल्ला करण्यापासून ते पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. गो तस्करांच्या माध्यमातून गोरक्षकांवर राजकीय तसेच आर्थिक दबाव आणून खोटे गुन्हे दाखल केले जातात. गोरक्षकांना मारहाण केली जाते. अनेक प्रकारचे गुन्हे याआधी धुळे महानगरात घडलेले आहेत. धुळे शहर अत्यंत संवेदनशील प्रहर असून वारंवार कसाई लोकांच्या माध्यमातून धुळे शहराचे वातावरण नेहमीच गढूळ करण्याचा प्रयत्न होत आहे. हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी व धुळे महानगरचे वातावरण खराब होऊ नये यासाठी तसेच गोरक्षकांच्या मदतीसाठी व गोरक्षकांच्या मदतीने अवैध गोवंश वाहतूक व गो तस्करांची पोलीस प्रशासनाला माहिती व्हावी यासाठी गोरक्षक विशेष पोलीस पथक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी धुळे महानगराच्या माध्यमातून करीत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज धुळे शहरातील स्टेशन रोड मित्रमंडळातर्फे शहरातील दसरा मैदान चौक परिसरात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज शहरासह परिसरात विविध सामाजिक उपक्रमांसह अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळ्यातही रेल्वे स्टेशन मित्रमंडळातर्फे शहरातील दसरा मैदान चौकात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे हे 3रे वर्ष असून यावर्षी आयोजित या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदात्यांना भेटवस्तू प्रमाणपत्र देण्यात आले होते. सर्वांना मानाचा जय भीम. सालाबादाप्रमाणे यावर्षी स्टेशन रोड मित्रमंडळाच्या वतीने आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तरी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद आंबेडकरी अनुयायांनी दिलेला आहे. तसेच सर्व मित्र परिवाराने धुळे शहरातून इथे हस्ते लावले आहे. तरी समाजातील ज्येष्ठ शंकरांना खरात यांनी इथं रक्तदान केलेले आहे. तरी सर्वांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो व आमच्या रक्तदान शिबिराला सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आम्ही धन्यवाद मानतो. स्टेशन रोड मित्रमंडळ सर्वांचा आभार राहील. जय भीम. 3रं वर्ष पूर्ण होणार आहे.
आणि आमची रमाई जयंतीचा हा संकल्प आम्ही अजून अखंड पायंडा पूर्ण ठेवणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती, त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू होती. मंगळवारी सायंकाळी अजित पवार गटच खरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल जाहीर केला. हा निकाल जाहीर झाल्यानंतर रात्री 8:30 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. त्यांच्याबरोबर आमदारही गेले. तसेच जवळपास 7 मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथही घेतली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले. गेल्या 6 महिन्यात या प्रकरणी 10 सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्यात. या प्रत्येक सुनावणीत शरद पवार जातीने हजर होते. शहरातील झाशी राणी पुतळा परिसरात अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात दाखल झालेत. फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरविण्यात आले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा जया साळुंखे, सारांश भावसार, गणेश जाधव, रंजना निकुंभे, शुभांगी मुंडके, रवींद्र आघाव, जावेद बिल्डर, एजाज खाटीक, कुणाल पवार, नरेंद्र अहिरे, संजय जगताप, संजय अहिरे, जयेश पाटील, उमेश महाले, चेतन पाटील, सुरेश अहिरे, रेखा गायकवाड आदींचा सहभाग होता. शहरातील प्रमुख मार्गावरून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी मित्रपक्ष भाजप, शिवसेना, शिंदे गटाचे पदाधिकारीही त्या ठिकाणी आले होते. रात्री उशिरापर्यंत कार्यालयात जल्लोष सुरू होता. धुळे तालुक्यातील वडणे बुरझड गावात पहाटे क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. अचानक घराचं छत कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून पिता आणि पुत्राचा जागीच मृत्यू झालाय. यावेळी शाखा प्रमुखांसह शिवसैनिकांनी वेळीच धाव घेत तिघांचे प्राण वाचविले होते. सोनगीर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या वडणे बुरझड येथे प्रवीण भगवान पाटील हे आपल्या कुटुंबासह राहतात. शेती करूनच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. काल मंगळवारी रात्री ते नेहमीप्रमाणे मुलगा गणेश प्रवीण पाटील, पत्नी आशाबाई प्रवीण पाटील, मुलगी भूमी व हेमांगी पाटील हे घरात झोपलेले होते. आज बुधवारी पहाटे 1:30 ते 1:45 वाजेच्या सुमारास त्यांच्या मातीच्या घराचे छत अचानक कोसळले. त्याखाली पिता पुत्र पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेलेत. हा प्रकार लक्षात येताच मुली व त्यांच्या आईने एकच हंबरडा फोडत आरडाओरड सुरू केली. छत कोसळण्याचा मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांसह शिवसेनेचे शाखाप्रमुख रूपसिंग गिरासे, ओंकार पाटील, राजेंद्र पाटील व शिवसैनिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी प्रथम दोन्ही मुली व आईला बाहेर काढले. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून प्रवीण पाटील वय 35 व त्यांचा मुलगा गणेश वय 12 यांचा जागीच मृत्यू झाला होता. गणेश हा इयत्ता 4थीत शिकत होता. आशाबाई वय 30 या गंभीर जखमी झाल्या असून दोन्ही मुलींना देखील दुखापत झाली आहे. तिघींना ग्रामस्थांनी धुळे शहरातील सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार शरद पाटील यांनी तात्काळ शासकीय यंत्रणेला कामाला लावले. महसूल विभाग व पोलीस प्रशासनाकडून दुपारी उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते. मृत प्रवीण पाटील हे शेती करीत होते. त्यातूनच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यांच्यासह मुलाच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कानठळ्या बसविणाऱ्या बुलेट चालकांच्या सायलेन्सरवर पोलिसांनी फिरवला बुलडोजर. त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकरांना जयंतीनिमित्त धुळ्यात शतकोटी अभिवादन. शहादा ते द्वारका जाणारी पायी दिंडी सरसावणीपासून पुढे मार्गस्थ. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिल्याने दोंडाईचा जल्लोष. निवडणूक आयोगासह फडणवीस अजित पवारांचा धुळ्यात शरद पवार गटातर्फे निषेध. धुळ्यात निळा चौक कमानीचा आयुक्त अमिता दगडे यांच्या हस्ते उद्घाटन. अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, गजेंद्र अंपळकरांची मागणी. धुळ्यातील दसरा मैदान चौकात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. धुळ्यात अजित पवार गटातर्फे एकच जल्लोष.
घर कोसळल्याने पिता पुत्राचा झोपेतच अंत. धुळे तालुक्यातील वडणे बुरझड येथील दुर्घटना. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.